प्रोसिजरपासून तुम्हाला मी अगोदर दाखवलं की किती काळं होतं त्याच्या आतमध्ये पापलेटच्या. मी ते काळं सगळं काढून घेतले, काळी घाण जी असते ती, आणि स्वच्छ टॅप वॉटरमध्ये धुवून घेतले. तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ आतमधून पूर्ण साफ करून घेतलं आहे पापलेट, जेणेकरून कोणतीच घाण राहू नये. आणि ते कट्स मारले आहेत पापलेटमध्ये ते पण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यावरची घाण असते ती पण काढून घेतली सोडून. मस्तपैकी सफेद पांढरे एकदम पांढरे दिसतात आता पापलेट, स्वच्छ झाले एकदम. पापलेट किती मस्त साफ झाले सगळे पापलेट. नुसते असेच बघायला पण किती छान असते ते. आता त्याला थोड्या वेळ मी ठेवले रेस्टला, जरा पाणी त्याच्यातलं निघून दिले काढायला. त्याच्यानंतर मी मीठ टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाका जर तुम्हाला आवडेल तसं. त्याच्यानंतर आता मी हळद टाकणार आहे त्याच्यात. हळदीचं प्रमाण नॉर्मलच ठेवायचं, कमीच ठेवा, जास्त नका. हळदीने चव जाईल तुमच्या मसाल्याची. हळद टाकून झाल्यानंतर आता आपण त्याच्यात टाकणार आहोत लाल मिरची पावडर, लाल तिखटही त्याला म्हणतात. ही प्लेन मिरची पावडर आहे, त्याच्यात काही मिक्स नाही आहे. नंतर त्याच्यामध्ये मी घेतला घाटी मसाला, जो त्याच्यामध्ये गाठी असतात घाटी मसाल्यामध्ये. त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे गाठी निघतात. त्या गाठी आपल्याला मस्तपैकी व्यवस्थितपणे मिक्स करायच्यात, फोडायच्यात त्या गाठी, नाहीतर त्या मिक्स होणार नाहीत. पाहिलं किती गाठी असतात घाटी मसाल्यामध्ये. त्या गाठी हातात घेऊन तुम्हाला मिक्स करावे लागतील, मॅश करावे लागतील अगोदर, आणि मग नंतरच छान व्यवस्थितपणे प्रत्येक पापलेटला तुम्हाला लावावं लागतं. पहिलं असं गाठी फोडाव्या लागतात, नंतर तुमच्या पापलेटला त्या लागणार नाही मसाला. त्यासाठी मी थोडंसं किंचितसं पाणी घेतलं आहे, जेणेकरून सगळा ड्राय मसाला असल्यामुळे पापलेटला तो लागणार नाही व्यवस्थित. किंचित 1 ते 2 थेंब पाणी घ्या. नंतर ओलसर झाला मसाला की छानपैकी लागतो पापलेटला. कोणत्याही मसाला तुम्ही जेव्हा मसाला लावता वाटलं तुम्हाला मसाला लागत नाही आहे, 1 ते 2 थेंब पाणी तुम्ही घेऊ शकता आणि व्यवस्थित छान मसाला मिळू शकता त्याच्यामध्ये. जिथे मी कट मारला आहे माशाला तिथे सुद्धा मसाला भरला आहे मी. आत देखील माशाच्या जे चेहऱ्याच्या इथे असतात, डोळ्याच्या खाली कट असतो, तिथे देखील मसाला भरला आहे मस्तपैकी, जेणेकरून आतमध्ये देखील छान असा फ्लेवर येणार. आता हे मी पापलेट 5 ते 7 मिनिटासाठी मी साईडला ठेवणार रेस्ट करायला. म्हणजे जो मसाला आपण लावलेला आहे तो मस्तपैकी त्याच्यात मिळेल. लगेच पापलेटला मसाला आपण लावल्यानंतर त्याच्यावर लगेच पीठ आणि रवा न लावता त्याला जरा रेस्ट करायला द्या 5 ते 10 मिनिटं, जेणेकरून छान मुरेल. आपण म्हणजे इथे 5 ते 7 मिनिटं मी रेस्ट दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच गव्हाच्या पिठामध्ये मी आता रवा मिक्स करणार आहे. रवा तुम्ही गव्हाच्या पिठाच्या दुप्पट घेतला तरी चालेल, पीठ लागू नये फक्त म्हणून, नाहीतर मग गव्हाचं पीठ लागतं त्याची परत येते.
किती मी हळूवारपणे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे शेवटचे पापलेट आहे. त्याला देखील मी लवणाचं साईडला ठेवणार आहे आणि मग एका साईडला मी तवा तापायला ठेवते, जेणेकरून आता जे आपण पापलेट ठेवलेत ते मस्त फ्राय होतील. तवा मी 5 मिनिट अगोदर तापायला ठेवलेला, त्याच्यामध्ये आता मी तेल ओतते. तेल थोडंसं जास्तच घेतलं यावेळेस, कारण की मला 2 पापलेट एकत्र टाकायचे आहेत, म्हणजे ते छानपैकी फ्राय होऊ शकतील. तवा 5 मिनिटं तापल्यानंतरच मी तेल त्याच्यामध्ये टाकलं. आता मी चेक केले, तेलही गरम झाले. आता आपण आपली पहिलं पापलेट टाकून बघूयात त्याच्यात. टाकल्या पापलेट मस्त फुगली आहे. आता आपण सेकंड पापलेट टाकूया. ही देखील टाकल्या मस्तपैकी फुगली आहे. तेल जरा जास्त टाकलंय, कारण कमी तेलात मच्छी फ्राय होते पण थोडीशी कच्ची राहते आणि पापलेटही आतमध्येही तेल जाऊन मस्त फ्राय व्हायला हवी. मोठा मासा असेल तर जरा तेल जास्त वापरा. मांदेली किंवा बोगरी असे जे मासे असतात त्याला कमी तेलामध्ये देखील करता येतात, पण ह्या माशांना तुम्ही जरा थोडंसं जास्त यूज केलं प्रमाणापेक्षा तर छान असे पटकन होतात, छान शिजून येतात. तुम्ही पाहिलं सेकंड मासा मस्तपैकी फ्राय होतो. अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये आता आपले मासे एका साईडने छान असे झालेले आहेत मासे. तरी अजून आपल्याला 1 मिनिट लागणार आहे मासे फ्राय व्हायला. एक साईड छान परतून झाल्यानंतरच मग दुसरं करूयात आपण. पाहिलं 1 मिनिटाच्या आतमध्येच आपली साईड झालेली आहे. तरी पण मला अजून थोडंसं टेकवून वाटतं मासा. जेव्हा तवा आणि तेल छान गरम झालेलं असेल तर मासे खूप पटकन
छान तापलेलं. म्हणून तेल आणि तवा चांगला तापला की मग लगेच मासेही शिजतात आणि चवही छान लागते. जास्त वेळ लागत नाही. तुमचं प्रिपरेशन करेपर्यंत तुम्ही ते तवा तापवायला ठेवायचा, म्हणजे आपला वेळ वाचतो आणि मासे पटकन फ्राय करून होतात. आता मी दुसरी साईड पण चेंज करून दाखवते. मस्तपैकी पटकन फ्राय झालेली आहे. वरून असा मस्त कडक होतो आणि आतमधून मऊ असतो. अशा प्रकारे हे 2 आपले पापलेट तळून झालेत. आता मी हे साईडला करून त्याच्यामध्ये आणखीन 2 पापलेट फ्राय करणार आहे. उगाच तव्यामध्ये गरम करून कच्चे मासे करण्यापेक्षा तुम्ही 2-2 करून केले तरी चालेल. विडाचा तवा असेल तर छान फ्राय होतात मासे. आता मी एका साईडला करते जेणेकरून हे मासे त्याच्यातलं तेल खाली मध्ये त्याच तेलामध्ये आपण दुसरे 2 मासे आपण फ्राय करू. तुम्ही बघू शकता एका साईडला मस्तपैकी तेल खाली वळत आहे. हा मासा टाकला तेलामध्ये मस्तपैकी फ्राय होणार आहे, कारण की ऑलरेडी तवा छान गरम झालेला होता. मासे पण अगदी 2 मिनिटाच्या आतच फ्राय झालेत. तोपर्यंत आपले जे साईडला काढलेले मासे आहेत ते प्लेटमध्ये घेतले. आता आपण मासा पाहिला 2 मिनिटाच्या आतच फ्राय झाला. जास्त वेळ लागत नाही तवा तापल्यावर. सांगितल्याप्रमाणे मी असं प्लेटमध्ये काढून घेतले साईडला काढलेले. तुम्ही बघू शकता किती मस्त आणि क्रिस्पी काय कलर आला आहे माशांना. तोपर्यंत हेही मासे होऊ शकते. अशा प्रकारे मी दुसरे मासे पण काढलेत आणि एंडिंगचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. एंड रिझल्ट किती मस्त तेल असं खाली गळते त्याच्यातलं. क्रिस्पी झालेत. कलर बघूनच मला कळलं किती छान वाटतंय मासे. मस्त गरम गरम झाले. माझ्या हाताला देखील चटका